श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 9 एप्रिल रोजी आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. ज्या पद्धतीने आपण इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत करतो त्याहूनही जास्त चांगल्या पद्धतीने आपण आपल्या मराठी नववर्षाचं स्वागत करायला हवं आणि ते आपण करतो सुद्धा. याच दिवशी आपण गुढीसुद्धा उभारत असतो आणि वेगवेगळे उपाय सेवासुद्धा करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोपा आणि साधा असा उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे काम करा, तुमच्या घरामध्ये नेहमी म्हणजे वर्षभर सुखसमृद्धी राहील आणि तुमच्या घराची भरभराटसुद्धा होईल. तर कोणतं असं विशेष काम आहे जे करायचं आहे, उपायसुद्धा सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून आपलं नवीन वर्ष आरंभ होतं. ब्रह्मपुराणात असे संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अथर्ववेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे. या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते. गुढीपाडवा हा वर्षभरातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक संपूर्ण दिवसाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा करतो. या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घातलं जातं. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधलं जातं. नंतर एका टोकाला ते बांधल्यानंतर 5 गंधाच्या ओळी ओढून हारसुद्धा बांधतात. नंतर याच्यावरती एखादा कलश उपडा ठेवला जातो. काठीला आंब्याचा डहाळा लावला जातो. लिंबाचा पालासुद्धा बांधला जातो आणि या प्रकारे गुढी उभारून वर्षभर वर्ष सुखाचं जावो यासाठी आपण कामना करत असतो. आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो लक्ष देऊन ऐका. या दिवशी अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे की जे केल्याने वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदते. धान्य आणि अन्नाची कमी भासत नाही. भंडार गृह आपलं नेहमीच भरलेलं असतं आणि घरामध्ये आनंदी वातावरण असतं. आपल्या सर्वांना माहीत असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांना किती महत्त्व आहे आणि म्हणून सर्वात आधी तर उठल्या आपल्याला या दिवशी आंघोळ झाल्यानंतर कडुलिंबाची 2-2 पानं किंवा 1-1 पान तरी प्रत्येकाने खायचं आहे आणि हे खाऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या देवतांची पूजा करून गुढीची पूजा करून गुढी उभारायची आहे. आणि ज्यावेळी आपण बघा आंब्याची डहाळे आणि लिंबाची पानं या गुढीला लावत असतो, तर ज्यावेळी तुमची गुढी काढली जाईल त्यावेळी यातल्या सर्व ज्या वस्तू आहेत त्यांचा आपल्याला छोटा उपाय करायचा आहे किंवा मग उपयोग करायचा आहे. आता जो कलश तुम्ही लावलेला असेल तो तर तुम्ही नेहमीप्रमाणे वापरू शकता, परंतु जी कडुलिंबाची पानं आहेत त्यांचं काय करायचं आणि त्याचबरोबर आंब्याची डहाळी आहे तिचं काय करायचं, तर या वस्तू फेकून द्यायच्या का, तर अजिबात नाही. आंब्याची जी डहाळी आहे, आता 11 पानांची तुम्ही डहाळी घेऊ शकता, 5 पानांची डहाळी घेऊ शकता, तर यातलं 1 पान आपण काढायचं आहे आणि हे 1 पान घ्यायचं आहे. त्याचबरोबर कडुलिंबाची 3 पानं घ्यायची आहे आणि या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये लाल रंगाच्या एका कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत. देवघरासमोर जायचं आहे आणि या 2 वस्तू घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते म्हणायचं आहे. तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये सुद्धा लाल कपड्यामध्ये या 2 वस्तू ठेवू शकता. 3 कडुलिंबाची पानं आणि 1 आंब्याचं पान. या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा किंवा 11 वेळा म्हटल्यानंतर आपण या गोष्टी आपल्या जिथे आपण धान्य साठवतो किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही धान्य ठेवता तर याची एक पोटली बनवायची आणि ही पोटली आपल्या धान्यामध्ये ठेवायची. याच्यामुळे अन्नपूर्णा मातेची महालक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावरती नेहमी राहते आणि त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही केला तर वर्षभर घरामध्ये कधीच धान्याची कमतरता भासत नाही. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये असं होत असतं की गहू संपले, तांदूळ संपलं, घरातलं जे काही असतं धान्य वगैरे तर ते संपत असतं. वारंवार आपल्याला ते जास्त दिवस पुरत नाही. काहींच्या घरामध्ये इतकी बरकत असते की लवकर त्यांचं धान्यसुद्धा संपत नाही. तर अन्नपूर्णा मातेचे जेव्हा आशीर्वाद असतात, महालक्ष्मी मातेचे जेव्हा आशीर्वाद असतात त्यावेळी आपलं धान्य जे आहे ते आपल्याला पुरतं, म्हणजे लवकर संपत नाही आणि याच्यासाठी आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय करण्याबरोबरच तुम्हाला जर हा उपाय करायचा नसेल तर हरकत नाही. तुमच्या
जे कडुलिंबाची पानं तुम्ही वापरलेली आहे गुढी उभारण्यासाठी, तर ही संपूर्ण पानं जी आहे ती काढायची आणि ती आपलं जे काही धान्य असेल त्याच्यामध्ये आपल्याला ही लिंबाची पानं टाकायची आहे. जेव्हा तुम्ही दळण करता त्यावेळी ते तुम्हाला काढून टाकता येतील, परंतु अशी कडुलिंबाची पानं जर तुम्ही गुढीला लावलेली कडुलिंबाची पानं तुमच्या धान्यामध्ये टाकली तर त्याचासुद्धा खूप चांगला प्रभाव पडतो. आणि त्याचबरोबर तशीही तुम्ही कडुलिंबाची पानं आपल्या घरामध्ये धान्यामध्ये टाकत असाल तर कोणत्याही प्रकारची कीड आपल्या धान्याला लागत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराटीसुद्धा येते. देवी अन्नपूर्णासुद्धा प्रसन्न राहते आणि धान्याची कमतरता कधीच पडत नाही. तर हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी काढल्यानंतर करायचा आहे. गुढी काढल्यानंतर ज्या काही वस्तू असतात तर या वस्तू चुकूनही फेकून देऊ नका. गुढीला नवी कोरी साडी वापरा किंवा तुम्ही एखादं वस्त्र असेल की जे फक्त देवपूजेसाठी वापरत असाल तर ते वस्त्र तुम्ही वापरू शकता. आता जर गुढी उभारण्यासाठी तुम्ही एखादी नवी कोरी साडी आणलेली असेल तर तुम्ही ती साडी नंतर घरातली स्त्री जी असते तिने सुद्धा वापरली तरी हरकत नाही. गुढीसाठी आपल्याला एक महत्त्वाचा असा नैवेद्यसुद्धा बनवायचा असतो, जो की आपल्या घरामध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक बनत असेल किंवा मग श्रीखंड पुरीचा स्वयंपाक बनवला जात असेल तर हे नैवेद्य तर आपल्याला दाखवायचेच आहे. परंतु या दिवशी महत्त्वाचा असा नैवेद्य गुढीला दाखवायचा असतो, तो कडुनिंबाचा पाला, फुलं, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ यांचं मिश्रण करायचं आणि हे मिश्रण जे आहे त्याचा नैवेद्य गुढीलासुद्धा दाखवायचा. याच्यामध्ये ओली डाळसुद्धा घालायची आहे आपल्याला आणि त्याचबरोबर घरातील सर्वांनी हा जो नैवेद्य आहे तो वाटून खायचा आहे. कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेलं असल्याने ते जंतुनाशक आणि आरोग्यदायी असतं. त्याचं सेवन प्रतिकात्मक मानलं गेलं असलं तरी त्याचं नित्य अनशापोटी जर सेवन केलं तर शरीर सुदृढ आणि निरोगी राहतं. अनेक रोगांवर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. सर्व शुभ कार्यांचा मंगल मुहूर्त हा पाडवाच असतो, म्हणून कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ आपण या दिवशी करू शकतो. कडुनिंबाची जी पानं आहेत गुढी काढल्यानंतर सुद्धा कडुनिंबाची 2-2 पानं आपण सर्वांनी खाऊन घ्यायची आहे, कारण ती आरोग्यदायी असतात, कोणत्याही आजारापासून आपली मुक्ती करतात. आणि त्याचबरोबर उन्हाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये आजार पण वाढतं किंवा मग आजारी व्हायला सुरुवात होते, उन्हाळा बाधतो, तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा होत नाहीत. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.